कुठल्या बीचवर आलो आपण? माहिती नाही, विचारायला लागेल. एक्सक्यूज मी. काय माणसं बीचवर घेऊन येतात कुठल्या माहिती नाही. ए ए ए ए बघू बघू ब्लॉग ब्लॉग. कुठल्या बीचवर आलो सर आपण? आपण कांदोलीम बीचवर आलो आता एक कांडोलीम रे. कांदोलीम. आणि आता आपण इथे खेळणार आहे. आणि आता आम्ही इथे व्हॉलीबॉल खेळणार आहोत. कांडोलीम बीचवरती आलो आहे. किती वाजलेत आता 5 वाजलेत. ऊन पण थोडं कमी आहे आणि हलका मस्त ऊन येतं. आणि मुली गेल्यात वॉशरूमला आणि हे लोक सगळे चेंज करत आहेत. व्हॉलीबॉल वगैरे घेतले आहेत. पार्किंगचे इकडे 300 रुपये घेतले आहेत. ते ड्रायव्हर बोलत आहेत की कलुंगट बीचला 100 रुपये आहे पार्किंगची फी. इकडे 300 रुपीज आहे. तर किती पण वेळ थांबू शकतो, असं काही नाही. आता आतमध्ये गेल्यावरती बघूया आतमध्ये शूट करून देतात की नाही, कारण की काही आयडिया नाही आहे. बघू आता यांचं चेंज करून झाल्यावरती आम्ही जाऊ बीचवरती. आता व्हॉलीबॉलसाठी प्लेयर रेडी आहेत. सगळ्यांनी चेंज वगैरे करून घेतलं आहे. तर सगळे रेडी आहेत. आता कांडोलीम बीचवरती पाणी खूप स्वच्छ आहे. सगळे चालतं आहे आणि थोडा जागा बघू. व्हॉलीबॉल वगैरे खेळायला दिसत तर नाही आहे. खूप पूर्ण सगळीकडे हे बीच बेड्स लावलेत सगळ्यांचे. आणि इथे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. बोट राईड 500, 600, 1500, 2500, 3500 असे वेगवेगळे आहेत. डॉल्फिन राईड्स, पॅरा जेट स्कीम वगैरे, पॅरासेलिंग वगैरे आहे सगळे ते. पण खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. आणि इथे असे बोट्स लावलेत बघा. हे बोट्स आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला काही करायचं असेल तर करू शकता. वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत. आता काही लोक पुढे गेलेत, खेळत आहेत तिकडे. फायनली व्हॉलीबॉल खेळायला जागा भेटलेली आहे. आणि इकडे प्लेयर्स रेडी होत आहेत आमचे व्हॉलीबॉल खेळायसाठी. बघा हे आमचे टीम्स रेडी आहेत व्हॉलीबॉलसाठी. आणि हे यांना काहीतरी बोलायचं आलोय भाई. अरे यार, मला फॅनी बॅक बॉय बनवलं आहे. फुटबॉल खेळतात की व्हॉलीबॉल खेळतात? फुटबॉल. नटमॅक काढलाय. मरतय तंबाखू सेहत के लिए हानिकारक है दोस्तों. इकडे पुढे आल्यावरती बीच जरा रिकामा आहे. जास्त माणसं नाही आहे तिकडे. तिकडे जिथून एंट्री पॉईंट आहे तिथे खूप गर्दी आहे. तर आता आम्ही जातो खेळायला व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल, जे जमते ते खेळू. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की आम्ही कांडोलीम बीचवरती आलो आणि आता 6:30 वाजले कांडोलीम बीचवरती. आणि कांडोलीम बीचवरतीचा हा सनसेट तुम्ही खरंच बघा. खरंच खूप सुंदर असा सनसेट आहे. प्लीज चेक करा. एवढा सुंदर सनसेट आणि एवढं क्लीन पाणी या बीचवरती आहे. खरंच बरं वाटतं. आणि आता आम्ही आलेलो वॉकला. पुढे चालत आलेलो आम्ही सगळे.
ते दोघं पण आहेत आमच्यासोबत. आता आमचा ग्रुप पूर्ण इकडे दोघं तिकडे दोघं असं झालं आहे. आम्ही व्हॉलीबॉल खेळत होतो आणि आता आम्ही चाललो आहे परत, कारण की काळोख होतं. तर आता आमच्या ग्रुपला आम्ही शोधू आणि मग एकत्र भेटू कुठेतरी आणि मग घरी जाऊ. आधी जेवू और डायरेक्ट घरी जाऊन मग फ्रेश होऊन जेवू. काय नक्की नाही आहे अजून खाण्याचं आणि वगैरे. तर आता आमची एक मेंबर बॅगा बिगा घेऊन तिला बसवलं आहे आम्ही. तिलाच आम्ही शोधतो आहे. चष्मा नाही लावली आहे तर दिसत पण नाही आहे बिचारी आणि काळोख होतं आहे. तर बघू आता पुढे पुढे. तुम्ही तोपर्यंत सनसेट एन्जॉय करा. कलंगूट आता हे कलंगूटचं मगाशी मगाशी गेलो कॅन्डोलिम मगाशी कुठे गेलो कॅन्डोलिमला मगाशी. आता आम्ही कलंगूट बीचला आलो आहे. काय चाललं आहे काय चाललं कलंगूटचं पाणी वेगळं आहे असं हे लोक बोलतात. तिकडची रेती काळी आहे. पाणी हिरवं रेती काळी आहे आणि वेव सफेद आहेत. हां. तर आता तिकडे जाऊन बघू. खायचं पण इकडेच आहे. इकडे वेगळं दुकान आहे तसं पूर्ण. हे सिटीमध्ये सगळीकडे असली दुकानं. टॅटू बनवायचं सारे नाही इथे बनव. मस्त जागा आहे बघ. नाही टकला बनवून दे. केस बनव ना, केसांचा टॅटू इकडे भाई. हा आता इथून राईटला म्हणजे इथून अशी राईटला बीच आहे. इकडे आम्ही चाललो आहे. इथे एंट्री फी वगैरे आहे काय? एंट्री फी वगैरे आहे इकडे? सोशल बॅटरी. हां एंट्री फी वगैरे? एंट्री फी बीचला एंट्री फी नसते. ओके ठीक आहे. मगाशी आपली घेतली 300 रुपये. विसरलास? पार्किंग फी तेच झालं ना. पार्किंग नसती गेली तर बीचवर कशी आलो असतो आपण? तिथे पुढे गेट तिथे घेऊ शकतात पण त्याचं लक्ष नव्हतं. पण आता लक्ष नव्हतं. आपण जरा थोडंसं झोल केलेला. तर मग आता जा. चला. यांना सांग आमच्या शिवाजी पार्कला पण तिथे. हां आता याचं जरा प्रमोशन झालं आहे. गोव्याला आला गोव्याला आमच्या शिवाजी पार्कला पण असतो. शिवाजी पार्कला याचा जुळा भाऊ असतो. नाही मला तुझा हात आमचा जुळा भाऊ आहे ना तो. एका टायमाला 2 गाड्या कसा ऑपरेट करणार समजला. म्हणून ते याचा जुळा भाऊ शिवाजी पार्कला येतो आणि हा गोव्याला येतो. तो जास्त पीत नाही ना, याला पियाची सवय आहे म्हणून हा इकडे असतो. जरा 200 रुपये कमवले दिवसाचे की झाला धंदा पीठ. कलंगूट बीच. कमॉन या नेहा लेट्स गो. आम्ही कलंगूट बीचवरून निघालो आहे. 10 वाजलेत रात्रीचे. आता आम्ही कुठेतरी खायला जाऊ. आता इकडे नाचत होतो आम्ही कलंगूट बीचला. आता खायला जाऊ कुठेतरी आणि त्याच्यानंतर जाऊ आमच्या रूमवरती झोपायला. ते सगळे पण निघतात आता. रात्र खूप झाली आहे. पोचायला इकडून टाईम लागेल आम्हाला. जवळजवळ 1-2 तास लागतील. तर म्हणून आम्ही आता निघतो आहे. चाललं गाडीच्या इथे आम्ही. ड्रायव्हरचा पण कॉल आलेला. बोलला की 10 वाजता त्याला पण घरी जायचं म्हणून आम्ही निघतो. आता एका हॉटेलमध्ये आलो आहे जो की आता उघडा भेटला आम्हाला लास्टपर्यंत. आम्हाला आज खूपच लेट झाला. 11:30 वाजले घरी यायला. म्हणून अर्धे लोक रूमवरती गेले आणि आम्ही 4 जण ऑर्डर घ्यायला आलो आहे. चायनीजची ऑर्डर दिली आहे आणि
आणि आता त्यांच्याकडे नूडल्स वगैरे सगळं संपलं आहे तर राईसच आहे. मग राईस वगैरे जे काय भेटेल ते आता घेतल्या ऑर्डर दिली आहे. थोड्या वेळात ऑर्डर रेडी होईल आणि मग आम्ही मध्ये जाऊन खाऊ आणि झोपू. मग उद्याच्या दिवसाची तयारी करायला सकाळी उठू. उद्या कदाचित सगळे लेटच उठतील. की आज यायला वगैरे पण लेट झालं आणि आज नाचलो आहे खूप सगळेच तर दमलो आहे. तर भेटू मग उद्या सकाळी. चला शुभरात्री.